सनातन शास्त्रामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका अशा परंपरेचा शोध घेणार आहोत जी खूप गूढ आहे, खूप कुतूहल आहे तिच्याबद्दल आणि गैरसमज पण खूप आहेत. बरोबर. नागा साधू. अगदी. नागासाधू ते कुंभमेळ्यात दिसतात आपल्याला. राख लावलेले, शस्त्र घेतलेले, ते उग्र रूप. हो. ते पाहिल्यावर अनेकांना प्रश्न पडतो की हे फक्त लढवय्ये आहेत का, की यामागे अजून काहीतरी आहे. बरोबर. ती नग्नता, अंगाला फासलेली राख, हातात ती शस्त्र, त्यांची ती कठोर तपश्चर्या. म्हणजे काय आहे हे सगळं? नक्कीच. याच प्रश्नांची उत्तरं शोधायचा आपण प्रयत्न करूया आज. हे नागा साधू म्हणजे नक्की कोण? कुठून आले ते? त्यांचा इतिहास काय, साधना काय, ते योद्धे आहेत की योगी, की दोन्हींचं काहीतरी वेगळंच मिश्रण आहे? चला तर मग खोलवर जाऊया या विषयात. सुरुवात नागा या शब्दापासून करूया का? हो, उत्तम. तर अनेकांना वाटतं की ही जात किंवा जमात आहे, पण तसं नाहीये. नागा ही एक पदवी आहे जी खूप खूप कठीण तपश्चर्येनंतर मिळते. अच्छा, पदवी आहे ही. होय. नाग म्हणजे काय, तर जसा साप आपली काट टाकतो ना, तसा ज्याने अहंकाराची काट टाकलीये तो नागा. अरे वा, म्हणजे हा एका आंतरिक बदलाचा विषय आहे. अगदी तसंच. शिवपुराणात पण स्पष्ट उल्लेख आहे. नागो भवेत स यो त्यक्त्वा सर्वाभिमानमात्मनी. म्हणजे काय, तर जो स्वतःच्या शरीराबद्दलचा, स्वतःच्या मीपणाचा अभिमान सोडतो तो खरा नागा. आणि ही संकल्पना जुनी आहे वाटतं. खूप जुनी, अगदी वेदांपर्यंत मुळं जातात. ऋग्वेदात नाग म्हणजे साप तर आहेच, पण तो फक्त प्राणी नाही, ते प्रतीक आहे. गुप्त शक्तीचं, दिव्य ज्ञानाचं, कुंडलिनी शक्तीचं. अच्छा, म्हणजे हे तेव्हा फक्त प्रतीक होतं की खरोखर असे गट होते त्या काळी? दोन्ही शक्यता आहेत. प्रतीक म्हणून उल्लेख आहेच, पण काही अभ्यासक मानतात की प्राचीन काळी नाग नावाचे असे योद्ध्यांसारखे योगी होते, जे पवित्र स्थळं, योग रहस्य वगैरे जपायचे. हां. ऋग्वेदात एक संदर्भ पण आहे. नागानाम भुवनम दधात नाभीम, म्हणजे नागांचे निवासस्थान जगाच्या केंद्रस्थानी आहे वगैरे. यावरून त्यांचं महत्त्व कळतं. आणि महाभारतात पण उल्लेख येतो ना अशा योद्ध्यांचा? हो, येतो की. महाभारतातल्या शांती पर्वात उल्लेख आहे अशा तपस्वींचा, जे शस्त्रधारी होते पण अनासक्त. म्हणजे लढणारे ऋषी. बरोबर. धर्मावर संकट आला की शस्त्र उचलायला मागे पुढे न बघणारे. तिथे म्हटलंय, धर्मस्य रक्षणम वीरैहि ब्रह्मतेजसी संस्थितैहि. म्हणजे धर्माचं रक्षण ते वीर करतात जे ब्रह्मतेजात स्थिर आहेत. म्हणजे आध्यात्मिक शक्ती. हो, इथे आपल्याला ते मिश्रण दिसतं. क्षात्रतेज म्हणजे योद्ध्याची शक्ती आणि ब्रह्मतेज म्हणजे योगाची शक्ती. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. मग या परंपरेला असं संघटित रूप कसं आलं? इथं शंकराचार्यांची भूमिका महत्वाची ठरते, नाही का? अगदी बरोबर. साधारण 8वं-9वं शतक. तेव्हा कसं होतं, अनेक संन्यासी परंपरा विखुरलेल्या होत्या. मग आद्य शंकराचार्यांनी त्यांना एकत्र आणलं. दशनामी संप्रदाय म्हणतात त्याला. संन्याशांची 10 घराणी. हो, गिरी, पुरी, भारती वगैरे. अगदी. आणि याच दशनामी संप्रदायातले काही गट, विशेषतः शैव परंपरेशी जोडलेले जे आखाडे होते, जसं जुना आखाडा, आवाहन, निरंजनी, हां. त्यांना शंकराचार्यांनी धर्माच्या रक्षणासाठी विशेष प्रशिक्षण दिलं. त्यांनाच नागा म्हणजे नग्न, निर्भय योद्धा म्हणून ओळख मिळाली. म्हणजे शंकराचार्यांनी शास्त्र आणि शस्त्र यांचा समन्वय साधला. बरोबर. शंकर दिग्विजय ग्रंथात याचा उल्लेख आहे. म्हणजे शंकराचार्यांनी एका अर्थाने ह्या वॉरियर योगी परंपरेला एक स्ट्रक्चर दिलं. आता त्यांच्या मार्गाबद्दल बोलूया. साधना कशी असते? ऐकायलाच खूप कठीण वाटते. दीक्षा कशी होते? हो, ती खरंच खूप कठीण आणि खूप लांब चालणारी प्रक्रिया आहे. नागासाधू बनायला 12 वर्षांपेक्षा जास्त काळ लागतो असं म्हणतात. बापरे, 12 वर्ष. हो, आणि त्यात पण टप्पे आहेत. आधी ब्रह्मचर्य दीक्षा, मग संन्यास दीक्षा आणि सगळ्यात शेवटी येते नागा दीक्षा. नागा दीक्षा ही काय असते नक्की? ही दीक्षा म्हणजे एक प्रकारे काय म्हणतात त्याला, स्वतःच्या मृत्यूचं आणि पुनर्जन्माचं प्रतीक आहे. स्वतःच्या मृत्यूचं प्रतीक? हे कसं काय? म्हणजे या विधीमध्ये काय करतात, दीक्षा घेणाऱ्या साधकाला एका खड्ड्यात झोपवतात आणि त्यावर पांढरं वस्त्र टाकतात. अच्छा. हे म्हणजे त्याचा जो भूतकाळ आहे, त्याची जी जुनी ओळख आहे, त्याचा जो मीपणा आहे, त्याचा मृत्यू झाला असं मानलं जातं. आणि मग तो त्यातून राख फासून नग्न अवस्थेत बाहेर येतो.
हा त्याचा नागा म्हणून झालेला आध्यात्मिक पुनर्जन्म. अरे देवा. त्याचं जुनं नाव, घरदार सगळं गेलं. त्याला नवीन आध्यात्मिक नाव मिळतं, गिरी, पुरी, भारती असं काहीतरी, आणि नवी ओळख. ही दीक्षा खूप गोपनीय असते आणि शक्यतो कुंभमेळ्यासारख्या मोठ्या पर्वावरच दिली जाते. म्हणजे अक्षरशः स्वतःचं जुनं अस्तित्व संपून नवीन जन्माला घेणं. यानंतर मग शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचं ट्रेनिंग मिळतं का? हो, नक्कीच. दोन्हीचा समावेश असतो. पारंपरिक मार्शल आर्ट्स शिकवतात. दंडयुद्ध म्हणजे लाठीकाठी, तलवारबाजी वगैरे ज्ञान पण देतात. अच्छा. आणि दुसरीकडे आतून निर्भय होण्यासाठी अग्निसाधन म्हणजे अग्नी सहन करायचा किंवा स्मशानात जाऊन कपाल साधना करायची, अशा गोष्टी पण असतात. म्हणजे भीतीवर विजय मिळवण्यासाठी. अगदी. त्यांचे एक तत्वज्ञान आहे, शास्त्रंश शस्त्रंच एकम एव साधनम. ज्ञान आणि शक्ती दोन्ही एकाच ध्येयासाठी आहेत. आणि तपश्चर्या, आपण ऐकतो की ते खूप कठोर जीवन जगतात. हो, त्यांची तपस्या म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडची असते. शरीराच्या गरजा, सुख दुःख या सगळ्यांच्या पलीकडे जायचं असतं त्यांना. उदाहरणार्थ, काही जण अनेक वर्ष उभं राहूनच झोपतात म्हणे, काही फक्त गंगाजल किंवा दुधावर राहतात, काही अभोर साधना करतात, स्मशानात राहून मृत्यूच्या भीतीला सामोरं जातात, जीवन मृत्यू ह्यातला भेद मिटवायचा प्रयत्न करतात. एका तंत्रग्रंथात, कौलतंत्रात म्हटलंय, देहम भूत्वा श्मशाने स्थित्वा भस्मना देहम भस्मी करोती. म्हणजे साधक स्वतःला श्मशानाशी एकरूप करून घेतो आणि आपल्या देहभावनेला, आसक्तीला ज्ञानाच्या अग्नीत जाळून टाकतो. हे ऐकून खरंच अंगावर काटा येतोय. केवढा त्याग! त्यांच्या प्रतीकांबद्दल बोलूया का? ती नग्नता आणि अंगावरची राख, काय विचार आहे यामागे? नक्कीच. त्यांची नग्नता, ज्याला दिगंबर म्हणतात. दिशा हेच ज्याचं वस्त्र आहे. दिगंबर. ती म्हणजे सर्वस्वाचा त्याग. माझ्याकडे लपवण्यासारखं काही नाही, मला कशाचा मोह नाही, मी जसा जन्माला आलो तसा आहे, हा भाव आहे त्यात. आणि ती राख, विभूती. हो, विभूती. ती फक्त प्रतीक नाही, ती साधी राख नसते. म्हणजे काहीतरी खास असते? हो, ती विधीपूर्वक केलेल्या यज्ञातली, होमाग्नीतली राख असते, ज्यात अनेक पवित्र वनस्पती, समिधा, तूप वगैरे वापरलेलं असतं. अच्छा. मग ऊर्जा दूर करते, त्वचेचं रक्षण करते, शरीराचं तापमान कंट्रोल करायला मदत करते आणि एकाग्रता वाढवते. म्हणजे आरोग्य आणि साधना दोन्हीसाठी उपयोगी. अगदी. राख लावताना ते मंत्र पण म्हणतात, जसं की रजस तमश्च विध्वंसन भस्मना शुद्ध्यते पुनः. म्हणजे ही राख रज आणि तमगुणांचा नाश करून आत्म्याला पुन्हा शुद्ध करते. तर हे फक्त बाहेरचं रूप नाही, आतल्या स्थितीचं आणि साधनेचं प्रतिबिंब आहे. म्हणजे त्यांची नग्नता आणि राग फासणं हे फक्त चिन्ह नाही, तर त्यांच्या पूर्ण फिलॉसॉफीचं, त्यागाचं, अलिप्ततेचं दृश्य रूप आहे, असं म्हणू शकतो का? अगदी बरोबर. ते त्यांच्या आतल्या अनासक्तीचं बाहेरचं प्रकटीकरण आहे. आणि त्यांच्या आतल्या जगाबद्दल बोलायचं झालं ना, तर ते खूप गुप्तता पाळतात. हो का? हो. मौन नियम हा त्यांच्या साधनेचा महत्वाचा भाग असतो. गुरूंची आज्ञा असल्याशिवाय ते आपल्या साधनांबद्दल, अनुभवांबद्दल बोलत नाहीत सहसा. त्यामुळे आपल्याला जे काही कळतं ते बरंचसं बाहेरून दिसणारं असतं. अच्छा. आणि कुंडलिनी शक्ती जागृती वगैरे किंवा नाथ संप्रदाय यांच्याशी काही संबंध आहे का यांचा? हो, नक्कीच आहे. अनेक नागा साधना पद्धतींचं मूळ नाथ संप्रदायात आहे. म्हणजे गोरखनाथ, मत्स्येंद्रनाथ यांच्या परंपरेशी जोडलेलं आहे. आणि नाग म्हणजे कुंडलिनी शक्तीचं प्रतीक पण आहेच, जी आपल्या प्रत्येकात सुप्त असते. ती सर्पाकार दैवी ऊर्जा. हो. असं मानलं जातं की खरा नागा तोच, ज्याने कठोर साधनेने आपली कुंडलिनी शक्ती जागृत केली आहे. गोरक्ष संहितेत तर स्पष्ट म्हटलंय, नागत्वम लभते योगी यह कुंडलिनी प्रबोधयत. म्हणजे जो योगी कुंडलिनी जागृत करतो तोच योगींमध्ये नागा म्हणजे श्रेष्ठ बनतो. आणि सिद्धींबद्दल पण ऐकतो आपण, काही अलौकिक शक्ती वगैरे, त्यात कितपत तथ्य असतं? असं मानलं जातं की इतक्या कठोर तपश्चर्येमुळे त्यांना काही योगिक सिद्धी प्राप्त होऊ शकतात. जसं कितीही थंडी किंवा उष्णता सहन करणं, हो, भविष्य कळणं म्हणजे अघोर दर्शन, स्वतःच्या मृत्यूची वेळ ठरवणं म्हणजे इच्छा मृत्यू, श्वास आणि हृदयाची गती कंट्रोल करणं, अशा गोष्टी. गीतेत म्हटल्याप्रमाणे सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो माद्यते न कदाचन. तो सगळं करत असूनही कशात अडकत नाही. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की या एका नागा परंपरेत पण खूप विविधता असणार. ते संघटित कसे आहेत, किती प्रकारचे आखाडे आहेत? हो, आहे विविधता.
सध्या अखिल भारतीय आखाडा परिषद आहे, तिच्या अंतर्गत 13 प्रमुख मान्यताप्राप्त आखाडे आहेत. 13 आखाडे. हो, यात शैव म्हणजे शिवाला मानणारे, वैष्णव म्हणजे विष्णूला मानणारे आणि उदासीन म्हणजे शीख गुरूंशी संबंधित असे मुख्य प्रवाह आहेत. अच्छा. शैव आखाड्यांमध्ये जुना आखाडा सगळ्यात मोठा आणि जुना मानला जातो. निरंजनी, आवाहन हे आखाडे त्यांच्या विद्वत्तेसाठी ओळखले जातात. दिगंबर, अनी आखाडा नाथयोगींशी संबंधित आहे. निर्मल आखाड्याचं मूळ शीख परंपरेशी आहे. प्रत्येकाचा स्वतःचा झेंडा असतो, चिन्ह असतात, थोड्या वेगळ्या उपासना पद्धती पण असतात. आणि हे साधू नेहमी कुठे असतात? म्हणजे आपण त्यांना फक्त कुंभमेळ्यासारख्या वेळीच बघतो. बरोबर, त्यांचं मुख्य जीवन एकांतात, साधनेतच जातं. हिमालयातल्या दुर्गम गुंफा, घनदाट जंगलं, नदी किनारे अशा ठिकाणी त्यांचे गुप्त मठ किंवा आश्रम असतात. म्हणजे ते लोकांमध्ये फारसे मिसळत नाहीत. सहसा नाही, फक्त कुंभमेळा, सिंहस्थ किंवा दुसरे मोठे धार्मिक सण, गुरुपौर्णिमा किंवा कधीकधी धर्माच्या रक्षणासाठी गरज पडली तर ते मोठ्या संख्येने एकत्र येतात. असं पण म्हणतात की त्यांच्या हालचाली पण अनेकदा ज्योतिषानुसार, विशिष्ट नक्षत्रानुसार ठरलेल्या असतात. इंटरेस्टिंग. आणि त्यांच्यात एकमेकांना ओळखण्यासाठी काही खुणा वगैरे असतात का? कारण ते तर सगळं सोडून आलेले असतात. हो, असतात काही सूक्ष्म खुणा. जरी ते मालमत्ता वगैरे काही बाळगत नसले तरी त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष माळ कशी आहे, भस्म कसं लावलंय, कपाळावर काय चिन्ह आहे. उदाहरणार्थ शैवांचं त्रिशूळ असतं. हातातला दंड किंवा चिमटा कसा आहे, यावरून त्यांची गुरुपरंपरा, त्यांचा आखाडा ओळखता येतो म्हणे. अगदी उजव्या पायाच्या अंगठ्यात तांब्याची अंगठी असणं हे दीक्षा पूर्ण झाल्याचं लक्षण मानलं जातं. अच्छा, म्हणजे बाहेरून सारखे दिसले तरी आतून ओळखण्याची पद्धत आहे. त्यांच्यासाठी जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असतो? नागा साधूंसाठी हे जग म्हणजे काय, तर एक प्रकारे स्मशान आहे. स्मशान? हो, जिथे प्रत्येक मोह, प्रत्येक आसक्ती ज्ञानाच्या अग्नीत जाळून टाकायची आहे. त्यांचं अंतिम ध्येय काय, तर शिवोहम, मीच शिव आहे, किंवा न मम न अहम, माझं काही नाही आणि मी म्हणजे अहंकार पण नाही, या भावनेत स्थिर होणं. त्यामुळे ते बाहेरून कितीही उग्र किंवा जगावेगळे वाटले ना, तरी आतून ते शांती आणि मुक्तीच्या मार्गावर असतात. हे झालं त्यांच्या आध्यात्मिक बाजूबद्दल. आता थोडं त्यांच्या ऐतिहासिक भूमिकेकडे वळूया. आपण सुरुवातीला म्हटलं की ते धर्माचे रक्षक म्हणून ओळखले जातात. इतिहासात त्यांची ही भूमिका कशी दिसते? साधारण 10व्या शतकापासून ते मुघल काळ आणि नंतरच्या काळात पण, म्हणजे अगदी 18व्या शतकापर्यंत नागा साधूंनी मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांचे रक्षक म्हणून खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. हो का? हो. हरिद्वार, प्रयाग, काशी, नाशिक, उज्जैन अशा महत्वाच्या ठिकाणी त्यांची ठाणी असायची. जेव्हा परकीय आक्रमणं वाढली तेव्हा अनेक संस्कृत आणि पर्शियन नोंदींमध्ये त्यांचा उल्लेख गोसाई किंवा अतीत म्हणजे वैरागी म्हणून येतो, जे देवस्थानं आणि यात्रा मार्गांचं रक्षण करण्यासाठी लढले. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला होता? हो, नक्कीच. इतकंच नाही तर काही वेळा वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये आपापसात पण संघर्ष झाले आहेत. अरे, कशावरून? 1967 मध्ये हरिद्वारमध्ये शाही स्नानाच्या हक्कावरून मोठा संघर्ष झाला होता. आणि 1760ची हरिद्वारची लढाई तर खूप मोठी मानली जाते, नाही का? हो, ती तर सगळ्यात प्रसिद्ध आणि खूप रक्तरंजित लढाई मानली जाते. कुंभमेळ्यात गंगेत पहिलं स्नान करण्याचा मान कोणाला, यावरून शैव नागा आणि वैष्णव बैरागी यांच्यात ती लढाई झाली. किती लोक? काही ब्रिटिश प्रवाशांच्या नोंदीनुसार त्यात जवळपास 1800 ते 2000 साधू मारले गेले म्हणे. आणि गंगेचं पाणी काही काळ लाल झालं होतं असं वर्णन आहे. काय सांगताय? हो, या घटनेनंतरच मग आखाड्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि स्नानाचा क्रम ठरवण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषद सारखी सिस्टीम जास्त मजबूत झाली. तिचे नियम आजही पाळले जातात. पण ते फक्त स्वतःच्या हक्कांसाठी किंवा मंदिरांच्या रक्षणासाठी लढले की कधी राजांच्या सैन्यात पण सामील झाले? दोन्ही भूमिका दिसतात. 18व्या शतकात जयपूरच्या राजांनी पुष्कर आणि प्रयाग यात्रा मार्गांच्या रक्षणासाठी नागा तुकड्यांची मदत घेतल्याचे पुरावे आहेत. अच्छा. मराठा काळात विशेषतः होळकरांनी जुना आणि आवाहन आखाड्याच्या नागा साधूंना सोमनाथ आणि गुजरातच्या इतर मंदिरांच्या पुनर्बांधणी आणि रक्षणासाठी मदत केली होती. बंगाल बिहारमध्ये तर काही पर्शियन नोंदी त्यांना गोसाई फौज म्हणतात. ते कधी स्थानिक नवाबांसाठी तर कधी त्यांच्या विरोधात भाडोत्री सैनिक म्हणून पण लढले.
ते व्यापारी म्हणून पण सक्रिय होते. आणि ब्रिटिश काळात काय झालं? त्यांची भूमिका काय होती? ब्रिटिशांच्या सुरुवातीच्या काळात पण, म्हणजे वॉरन हेस्टिंग्सच्या वेळीपर्यंत, हजारो सशस्त्र आणि शिस्तबद्ध नागा साधूंचे गट फिरत असल्याच्या नोंदी आहेत. ते व्यापारी आणि कधीकधी भाडोत्री सैनिक म्हणून सक्रिय होते. पण साधारण 1800 नंतर ब्रिटिशांनी हळूहळू त्यांची लष्करी ताकद कमी केली, कायदा सुव्यवस्थेचं कारण देऊन त्यांना निःशस्त्र करायचा प्रयत्न केला, बदल्यात त्यांना धार्मिक स्वातंत्र्य आणि त्यांच्या परंपरा पाळण्याचं स्वातंत्र्य दिलं. तरीही काही ठिकाणी त्यांचे ब्रिटिशांशी संघर्ष झाल्याच्या नोंदी आहेत, बुंदेलखंड, बरेली वगैरे. आणि 1857च्या उठावानंतर आधुनिक काळात 1857 नंतर नागा साधूंनी मोठ्या प्रमाणावर उघड राजकीय किंवा लष्करी संघर्षांपासून स्वतःला दूर ठेवलं. त्यांची मुख्य ओळख परत एकदा आध्यात्मिक साधक आणि परंपरेचे रक्षक अशीच राहिली. पण स्वातंत्र्य चळवळीत सहभाग होता का? हो, नक्कीच. काही नागा साधू आणि त्यांचे मठ स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत राहून क्रांतिकारकांना मदत करत होते, विशेषतः काशी, प्रयागमध्ये. पण त्यांनी कोणतं मोठं संघटित युद्ध केलं नाही. तर या सगळ्या इतिहासावरून काय म्हणता येईल? त्यांचं हे योद्धा असणं नेमकं कशासाठी होतं? त्यांचं युद्ध हे कधीच साम्राज्य वाढवण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी नव्हतं. ते मुख्यतः संरक्षणात्मक होतं, डिफेन्सिव्ह, आणि धार्मिक होतं. म्हणजे स्वतःच्या श्रद्धा, उपासना पद्धती, पवित्र स्थळं, जीवनशैली यांच्या रक्षणासाठी. एकदा का धोका गेला किंवा शांतता झाली की ते परत आपल्या मूळ साधनेकडे जायचे, योग आणि तपाकडे. बरोबर. शंकराचार्यांच्या विचारांशी जुळणारं एका ग्रंथात म्हटलंय, शस्त्रम धारेयन अपि संन्यासी भवेद यदा तदा. म्हणजे शस्त्र धारण केलेलं असलं तरी जर त्याचं हृदय अनासक्त असेल तर तो संन्यासीच असतो. त्याचं शस्त्र हे धर्माचं साधन बनतं, अहंकाराचं नाही. आणि मग खरा नागा कोण? याचं उत्तर काय असेल शेवटी? खरा नागा तोच जो फक्त बाहेरच्या शत्रूंवर नाही तर आपल्या आतल्या शत्रूंवर, म्हणजे देहबुद्धी, कर्माच्या फळाची आसक्ती आणि अहंकार यावर विजय मिळवतो. एका संदर्भानुसार नागः सदा विजयी भवेत यो नांगम न कर्म न अहम मन्यते. म्हणजे तोच नागा साधू खऱ्या अर्थाने विजयी आहे जो स्वतःला शरीर, कर्म किंवा अहंकार मानत नाही, तर त्याच्या पलीकडे असलेल्या शुद्ध चैतन्याशी, आत्म्याशी एकरूप होतो. तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की नागा साधू हे फक्त उग्र दिसणारे लढवय्ये नाहीत किंवा फक्त गूढ योगी नाहीत. ते या दोन्हीचं एक खूप वेगळं आणि शक्तिशाली मिश्रण आहेत. हो, ते एकाच वेळी शिवाचे निर्भय भक्त आहेत, धर्माचे सशस्त्र रक्षक आहेत आणि आतून मात्र सगळं सोडून दिलेले विरक्त योगी आहेत. त्यांच्यात एकाच वेळी परम शांती पण दिसते आणि गरज पडल्यास प्रकट होणारी प्रचंड शक्ती पण. म्हणजे शास्त्र आणि शस्त्र यांचा संगम. बरोबर. जसे महाभारतात म्हटलं तसं, ज्ञानाची तलवार आणि ब्रह्माची शांती एकत्र आणणं हेच खरं सामर्थ्य. खरंच खूप सखोल आणि विचार करायला लावणारी चर्चा झाली आज. आपण नागा या पदवीचा अर्थ पाहिला, त्यांची कठोर दीक्षा आणि साधना समजून घेतली, त्यांच्या नग्नता आणि विभूतीमागचा अर्थ जाणला आणि इतिहासातली त्यांची संरक्षक म्हणून भूमिका पण तपासली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या त्या बाहेरच्या रूपाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आतल्या तत्वज्ञानाची आणि त्यागाची आपल्याला थोडी कल्पना आली. अगदी. आता ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार. नागा साधूंच्या या कठोर, कधीकधी भीतीदायक वाटणाऱ्या प्रतिमेपलीकडे जाऊन त्यांची ती निर्भय अनासक्ती आणि स्वतःच्या श्रद्धांसाठी, धर्मासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी, हा विचार आजच्या जगात आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कसा मार्गदर्शक ठरू शकतो यावर नक्की विचार करा. निश्चितच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. तर धर्माच्या या गूढ आणि अनेकदा गैरसमजल्या गेलेल्या पैलूंवर प्रकाश टाकणारी ही चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली. जर आपल्याला हा प्रयत्न आवडला असेल तर या ज्ञानाच्या ज्योतीला पुढे नेण्यासाठी कृपया हा भाग लाईक करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि अर्थातच सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले विचार, प्रश्न किंवा अनुभव खाली कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. आम्ही पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. धन्यवाद. धन्यवाद.